भगवते रामकृष्णा। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्म स्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 6। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। रामकृष्ण पद पद्म निर्मळ वंदुनी कृतार्थ झाले भाळ। थांबली मनाची तळमळ श्रीपदे हृदय साठविता। रामकृष्णांचे साधन स्थान लीलाभिनयाचे ठिकाण। तिकडे होतसे निर्माण अगाध लीला ईश्वराची। राणी रासमणी चतुर भक्तिमती महिला उदार। बांधत होती काली मंदिर दक्षिणेश्वर विभागात। कलकत्त्याच्या दक्षिणेस जान बाजार नामे पेठेस वसत होता रामचंद्रदास। कोळी ज्ञाती असे त्याची। रासमणी तयाची पत्नी कन्या तयांना चौघी जणी। अपार संपत्ती मागे ठेवुनी रामचंद्र सोडी इहलोक। घरी वैभव सुनी थोर राणीच पाहे कारभार। व्यवहार दक्ष अत्यंत चतुर वैभव वाढवी स्वप्रयत्ने। ईश्वर भक्त तेजस्विनी साहसी बुद्धिमती राणी। दुःखित दुःख निवारिणी मानी सद्गुणी ती असे। जनकल्याण कर्माचरणी सदैव तत्पर असे राणी। नद्यांना कित्येक ठिकाणी घाट तियेने बांधिले। रस्ते बांधिले काही स्थळी विहिरी खोदल्या दुष्काळी। अन्नसत्रे सुद्धा उघडिली कित्येक ठिकाणी राणीने। तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करून बहुत धन दिधले दान। अनेक थोर कर्मे करून राणी नाम सार्थ केले। राणीच्या मुलींची त्या काळी आधीच लग्ने होती जाहली। तृतीय कन्या निवर्तली करुणामयी नाम तियेचे। दिधले होते करुणामयीला गरीब घराण्यातील मुलाला। मथुरनाथ विश्वासाला हुशार शिक्षित तो होता। करुणा पावता पंचत्वास
जगदंबा दासी चवथ्या मुलीस दिधली मथुरनाथास विवाह करुनी ती येणे. जन्मला जरी गरीब कुळात कुलीन चतुर मथुरनाथ साह्य करीतसे राणी प्रत व्यवस्था पाहण्यात धनाची. आपुल्या गुणांनी रासमणीला मथुर फार प्रिय झाला त्याच्यावर मग सोपविला कारभार सगळा राणीने. पुष्कळ दिवसांपासून तिजला वाटे मनातून काशी यात्रा करावी म्हणून तयारी केली गमनाची. सर्व खर्चाचा अंदाज करून वेगळे काढून ठेविले धन. नौका 100 ठरवून भरिले सामान तयांमध्ये. मुहूर्तही ठेविला पाहून दुसऱ्या दिवशी करावे गमन. आदल्या रात्री स्वप्नी येऊन दृष्टांत दिधला देवीने. देवी म्हणाली रासमणीस काशीस आता जाऊ नकोस. माझे भागीरथीच्या तीरास सुंदर मंदिर बांधी गे. पूजा व्यवस्था करी पूर्ण मग मी त्या ठिकाणी राहून घेत जाईन तुझे पूजन यातच कल्याण असे तुझे. आदेश देवीचा ऐकून राणी स्वतःस मानी धन्य. काशी यात्रेस करणे गमन रहित करुनी टाकिले. भागीरथीच्या तीरावरील कलकत्त्याच्या उत्तरेकडील दक्षिणेश्वर खेड्याजवळील पसंत केली एक जागा. 50 बिघे तेथील जमीन राणी घेई खरेदी करून. मुसलमानांचे कबरस्थान होते काही विभागात. कासवाच्या पाठी परी भूमीचा आकार गंगा तीरी सांगितले तंत्रशास्त्रा भीतरी अशीच जागा ती असे. शक्ती प्रतिष्ठा करावयाला साधकांच्या साधनेला ग्रंथात प्रकार सांगितला तशीच जागा ती असे. मग त्या ठाई विस्तृत थोर राणी बांधी काली मंदिर. सतत 7 संवत्सर काम चालले देवळाचे. रासमणीने केला विचार देह असे हा क्षणभंगूर. पूर्ण होताच मुख्य मंदिर प्राण प्रतिष्ठा करावी. मूर्ती तिने आणल्यापासून ती करी कठोर तपाचरण. प्रतिदिनी करुनी त्रिकाल स्नान हविष्यान भक्षितसे. भूमीवरच तिने निजावे जपतप ध्यान आचरावे. परमेश चिंतनामध्ये रमावे कालक्रमावा अशा रीती. ठेविले होते मूर्ती प्रत कुलूप बंद एका पेटीत. प्राण प्रतिष्ठा करण्याप्रत मुहूर्त पाहू लागली ती. तव एके रात्री अकस्मात जगन्माता ये स्वप्नात. बदली रासमणी प्रत कोंडुनी ठेविले मज लागी. तुझ्या त्या बंदीखान्यात मजला त्रास होतो बहुत. प्राण प्रतिष्ठा करी त्वरित आता विलंब लावू नको. आदेश देवीचा मानून मुहूर्त पाहण्या आणवी ब्राह्मण. परी विष्णू पर्व काला वाचून अन्य मुहूर्त जवळ नसे. देवीच्या प्रतिष्ठापनेला
दुसरा दिवस नसे चांगला, म्हणून विष्णू पर्व काळाला प्रतिष्ठापना ठरविली. रामकृष्णांचे साधना स्थान कालीने करविले निर्माण. इकडे गदाधराला आणून ठेविले कलकत्ता नगरीस. भगवत लीला अगाध बारी, आता तयांना दक्षिणेश्वरी. आणावयासाठी सत्वरी, घाई करी प्रतिष्ठापनेची. राणीस दिसती विघ्ने फार, काली मंदिर झाले तयार. कसा मिळावा सुयोग्य विप्र, देवीची पूजा करावया. आपण कोळी क्षुद्र वर्ण, सेवेस ब्राह्मण मिळेल कोण. समाजाची फार कठीण, रीती असे त्या काळास. ब्राह्मण सती कर्मठ बहुत, पूजेची तर राहो गोष्ट. शूद्रांच्या ते देवालयात, नमन न करीती मूर्तीला. कधी तियेला विचार यावा, पूजेस कशाला ब्राह्मण हवा. मीच करिता पूजा सेवा, घेणार नाही का जगन्माता. परंतु लगेच तिला वाटावे, जरी हे खरे असे आघवे. शास्त्राविरुद्ध म्हणून नावे, ठेवितील जन मम पूजेस. ब्राह्मण साधू संत मंडळी, जर येणार नाही देऊळी. न घेती प्रसाद कदा काळी, तर काय उपयोग मंदिराचा. ऐसे वाटुनी रासमणीला, पंडितांचा घेतला सल्ला. तथापि व्यवस्था जुळण्याला, चिन्हही तिजला दिसेना. बांधिले एवढे भव्य मंदिर, काय व्यर्थ ते होणार. ऐसा मनी येऊनी विचार, चिंता लागली राणीला. राणीस ऐसी पडता चिंता, रामकुमार सुचवी व्यवस्था. म्हणे देवालयाची मत्ता, दान करावी ब्राह्मणासी. नित्य सेवेची तो ब्राह्मण, सर्व व्यवस्था देता करून. न होता शास्त्रांचे उल्लंघन, प्रसाद घेतील सकळीक. ते ऐकुनी बोलती पंडित, कोठेही ऐसी नसे रीत. साधू ब्राह्मण येणार नाहीत, मंदिरात प्रसाद घ्यावया. परंतु न म्हणती विद्वान, रामकुमाराचे वचन. अशास्त्र असे ते संपूर्ण, सांगू न शकती शास्त्रार्थ. पंडितांच्या विरुद्ध मत, रामकुमार स्पष्ट सांगत. म्हणून राणीच्या मनात, आदर तयांचा उद्भवला. दियेच्या पदरी शिहडचा, महेशचंद्र चटर्जी नावाचा. ब्राह्मण कारभारी साचा, तयाला तियेने सांगितले. कोणी सदाचार संपन्न, शोधुनी आण सुविद्य ब्राह्मण. शास्त्रज्ञ आणि निष्ठावान, पूजेस्तव जगन्मातेच्या. महेशचंद्र करी विचार, कार्य जर हे पाडले पार. तर बक्षीस मिळेल थोर, संधी ऐसी दवडू नये. तयाने आपुल्या भावाला, क्षेत्रनाथ चटर्जीला. राधा गोविंद पूजनाला, नेमविले राणीकडून. तथापि कालीच्या पूजनाला, योग्य ब्राह्मण मिळेना त्याला. जाण तसे रामकुमाराला,
संकोच परंतु वाटतसे. रामकुमाराची स्थिती तो जाणे चांगली नभती. उदरनिर्वाह करण्याप्रती पाठशाळा तो चालवी. पिता जयाचा निष्ठावान दान घेईना क्षुद्राकडून. कसे म्हणावे तया लागून तेथे चाकरी करिसी का. मग राणीला वदता झाला रामकुमार विप्र चांगला. योग्य देवीच्या पूजनाला तुम्हीच विनवा तया प्रती. शास्त्रार्थ करण्यात असे निपुण विद्वान सुशील सुज्ञ ब्राह्मण. तो जर करू लागे पूजन सकल समस्या सुटतील. रासमणीला विचार पटला तत्काळ तियेने लखोटा लिहिला. पाठविले महेश चंद्राला रामकुमाराकडे मग. रामकुमारे पत्र पाहून साधक बाधक विचार करून. रासमणीच्या इच्छे समान द्यावयाचे ठरविले. कोण जाणे भविष्याला जगदंबेची अतर्क्य लीला. नेमिले रामकुमाराला पूजक पदाला राणीने. या परी रामकुमाराचा त्याच्यामुळेच गदाधराचा संबंध काली भगवतीचा जुळूनी आला दक्षिणेश्वरी. काली देवीच्या पूजनाला योग्य ब्राह्मण वाटे मिळाला. राणीस फार आनंद झाला चिंता निमाली तियेची. देवीच्या प्रतिष्ठापने प्रत तियेने खर्च केला बहुत. वाराणसीहुनी विख्यात ब्राह्मण तियेने आणविले. आलेल्या सर्व ब्राह्मणा लागून रेशमी वस्त्रे केली अर्पण. दक्षिणा दिधली एक एक होन उपरणी दिधली सकलांसी. सर्व लोकांच्या दिवसभर उठल्या पंक्ती अपार. 9 लाख रुपये एकंदर रासमणीने खर्च केला. प्राणप्रतिष्ठा देवीची झाली 1855 साली. मे महिन्याचा त्यावेळी 31 होता दिनांक. देवीच्या पूजा व्यवस्थे लागून 2 लक्षांवर खर्च करून शालवाडी परगणा पूर्ण खरेदी करून टाकिला. गदाधर ही पितया समान असे अत्यंत निष्ठावान. समारंभ होऊनी एवढा महान भोजन करिना गदाधर. उत्सवात तथापि मिसळून गदाधर परीसे भजन कीर्तन. कार्यक्रम सर्वही पाहून आनंद केला दिवसभर. दिवसा निराहारी राहुनी रात्री एका दुकानातुनी. एका पैशाचे पोहे खाऊनी झामा पुकुरा परतला. पुनरपि प्रातः समयाला गदाधर जाई दक्षिणेश्वराला. विधी उरलेले पाहवयाला भाग घ्यावया समारंभी. रामकुमार ते धवा तेथून परतावयाचे न दिसे चिन्ह. गदाधर होताच माध्यान्ह झामा पुकुरास परतला. कार्यक्रम तेथील आटोपुनी अग्रज येईल परतुनी. ऐसी आशा मनात धरुनी गदाधर वाट पाहतसे. दिवस लोटले 5-7
रामकुमार न येई परत यास्तव दक्षिणेश्वरा प्रत पुनरपी गेला गदाधर तेथे जाता कळिले सत्वर पुजारी झाला रामकुमार सरल स्वभावी गदाधर दुःखित झाला मनामध्ये शूद्रा कडली स्वपित्याने कधीही घेतली नाही दाने आता रामकुमाराने सेवाच तयांची स्वीकारिली मग विनविले अग्रजाला सोडून देई चाकरीला रामकुमारे तद्वचनाला ऐकून घेतले शांतपणे शास्त्रार्थ सांगे रामकुमार परिमानिना गदाधर मग चिठ्ठ्या टाकिता सत्वर निघाले कुमारे ठीक केले चिठ्ठीमध्ये जेव्हा निघाले रामकुमार बरे केले तेव्हाच गदाधराचे झाले समाधान पटली समजूत चिंता करीतसे गदाधर येथे राहता रामकुमार पाठशाळा बंद होणार काय गती मग आपुली परत फिराया उशीर झाला रामकुमार म्हणे तयाला येथेच घेई प्रसादाला न माने तथापि गदाधर रामकुमार त्याला म्हणाला गंगोदकाने पाक केला ब्राह्मणांनी तयार केला त्यातही प्रसाद देवीचा ऐशा पवित्र अन्ना लागून सेवन करिता दोष कोण मनाच्या सकळ शंका सोडून प्रसाद ग्रहण करी आता तरीही न माने गदाधर प्रसाद घ्यावया देई नकार वदता झाला रामकुमार तर मग करी असे आता शिधा घेऊन कोठीतून गंगा पात्रामध्ये जाऊन स्वहस्ताने पाक करून भोजन करावे सत्वरी गंगा पात्रातील समस्त वस्तू पवित्र असतात गदाधर परम गंगा भक्त वचन तयाचे मान्य करी आहार निष्ठा तयाची समस्त गंगा भक्ती करी पराजित तेव्हापासून असे करीत गंगा पात्रात स्वयंपाक जी गोष्ट शास्त्रार्थ सांगुनी पटवू शकला नाही कोणी सहज गोष्ट ती आली घडुनी श्रद्धा भक्तीने गंगेच्या रामकृष्णांची गंगेवर श्रद्धा भक्ती असे अपार ब्रह्मवारी म्हणती प्रभुवर आदराने गंगोदका म्हणती गंगा तीरा लागून मानव वसता त्याचे मन जाई अत्यंत पवित्र होऊन धर्म बुद्धी त्यात उपजतसे गंगा नदीचा पवित्र वारा जोवर वाहे दोन्ही तीरा तोपर्यंत प्रदेश सारा पवित्र होऊनी जात असे गंगा देवीच्या कृपे करून तप भक्तीची इच्छा होऊन सदैव राहते विद्यमान अंतःकरणात जनांच्या विषयी जनात मिसळून सांसारिक गप्पा करून कोणी येता घ्यावया दर्शन तर ते तयाला सांगते गंगा तीरावरी जाऊनी थोडे तरी ये पिऊनी पाणी विषयासक्त पापी कोणी
नास्तिक येता दर्शनासी. निघुनी जाता तत्काळ बसला होता तेथे सकळ. शिंपडिती ते गंगाजळ पवित्र स्थळ ते करावया. गंगोदकाचा प्रातर्विधीस उपयोग करिता कोणी माणूस. होतसे तयांच्या चित्तास अत्यंत दुःख ते पाहुनी. असो गदाधर तेव्हापासून स्वहस्ताने पाक करून गंगा पात्रात करुनी भोजन राहू लागला दक्षिणेश्वरी. पंचवटीने शोभित वन गंभीर गंगा प्रवाह पाहून किलबिलाट पक्षांचा परिसून हळूहळू मन रमू लागले. जगन्मातेचे विशाल मंदिर अहर्निश देव सेवा थोर. पाहुनी तयास दक्षिणेश्वर अतिशय आवडू लागले. थोड्याच काळात कामार पुकुर आठवेना झामा पुकुर. मग आनंदे गदाधर राहू लागला त्या ठाई. सुंदर स्वरूप धर्मनिष्ठा सुश्राव्य कंठ वाणित मधुरता. विनयी वृत्ती स्वभावी सरलता पाहताच आदर वाटतसे. पाहुनी गदाधरा प्रत आकर्षित झाला मथुरनाथ. अनुकूल ग्रह झाला त्वरित मर्जी बसली तयावरी. ऐसे अनेक वेळा घडे जिव्हाळ्याचा संबंध पडे. तयाचे प्रेमाकर्षण गाढे उपजे पहिल्याच भेटीत. शास्त्री सांगती याचे कारण पूर्वजन्मीचे संस्कार म्हणून. मथुरनाथाचा संबंध पाहून सत्यता पटते शास्त्रांची. मथुर बाबूच्या आले मनात काली मातेच्या पूजनात. साह्यास रामकुमारा प्रत गदाधराला नेमावे. आपुल्या मनातील ही मात सांगे रामकुमारा प्रत. परी तो पूर्णपणे जाणत मनस्थिती आपुल्या भावाची. रामकुमार तयाला वदला जाणतो मी गदाधराला. स्वीकारणार नाही सेवेला ऐसे मजला वाटतसे. मथुरनाथे त्या वेळेला विशेष आग्रह नाही केला. वाट मात्र पाहू लागला योग्य संधी मिळण्याची. रामकृष्णांच्या जीवनात निकट संबंध ज्याचा येत. व्यक्ती ती दक्षिणेश्वरा प्रत अकस्मात ते धवा पातली. गदाधराची आते बहीण हेमांगिनी तिचे अभिधान. हृदय राम तिचा नंदन मुखर्जी उपनाम तयाचे. काही काम मिळावे म्हणून आला दक्षिणेश्वरा लागून. मामा तेथेच असतो पाहून राहू लागला तयासवे. हृदय राम गदाधर दोन समान त्यांचे वयमान. परस्परांची प्रथमपासून माहिती होती तयांप्रती. उंच देखणा पुरुष हृदय बलिष्ठ सुदृढतयाचा देह. उद्योगी धाडसी निर्भय संकटकाळी डगमगेना. कसेही संकट होता प्राप्त हृदयन सोडी धीर तयात. त्यातुनी पार पडण्याप्रत मार्ग शोधुनी काढितसे. धाकटा मामा गदाधर
प्रीती उपजली तयावर कितीही कष्ट सोसण्या तयार गदाधरासाठी सदैव हृदय राम खटपटी पुरुष तयास ठाऊक नसे आळस केव्हाही पाहता तयास आढळे कामात गुंतलेला परितो स्वार्थ परायण भक्तिभाव नसे मुळीहून परमार्थात न रमे मन लक्ष नसेची देवाकडे तयाची स्वार्थ परायणता कधीही पावली नाही नष्टता थोडी फार दिसे जी भाविकता परिणाम असे तो संगतीचा रामकृष्णांचे आचरण विपरीत मानिती सामान्य आहार विहारी उदासीन देहधारण व्हावे कसे वृत्ती तयांची विचारशील स्वार्थ गंध शून्य केवळ यास्तव कोणी उद्यमशील साह्य करणारा अवश्य असे हृदय उद्योगी धैर्यवान मामावर प्रेम करी अनन्य काय जगदंबा तया लागून म्हणूनी आणुनी ठेवितसे जगदंबेची अगम्य लीला कोण जगात जाणू शकला साधन समयी हृदय रामाला आणुनी ठेविले तियेने जर का साधन समयाला हृदय राम नसताला रामकृष्णांच्या शरीराला कठीण होते टिकणेही रामकृष्णांच्या चरितात हृदय राम अमर होत सेवा करुनी अति अद्भुत पूज्य जाहला सकलाला विसावे संपता गदाधराला हृदय दक्षिणेश्वरियाला उभयतांना आनंद झाला परस्परांच्या संगतीत स्नान संध्यादी समग्र एकत्र करीती व्यवहार गदाधरा विरुद्ध अणुमात्र हृदय वर्तन करीत नसे गदाधराचे निरर्थक वर्तन जरी मानिती सकळ जन हृदय पंचायत न करी पाहून प्रिय झाला गदाधराला हृदय राम असे सांगत तेव्हापासूनी माझ्या मनात प्रेमाकर्षण वाढले बहुत धाकुट्या मामान संबंधी वाटे त्यांच्या सवे असावे छायेप्रमाणे सदा रहावे त्यांना कधीही न सोडावे जीवे भावे वाटतसे दृष्टियाड मामा होता चित्तात उपजे अस्वस्थता दोघांच्याही गोष्टी समजता एकत्र होती त्या काळी दुपारी काही वेळेपर्यंत दोघांची होतसे ताटातूट स्वहस्ते मामा पाक करीत मी मात्र प्रसाद सेवितसे स्वयंपाकाची त्यांची तयारी मीच पंचवटी माझी करी मामा पाक करीती स्वकरी भोजन करीती तेथेच दुपारी स्वये पाक करीती परंतु रात्री प्रसाद घेती प्रसाद सेविता भरुनी येती नयन तयांचे अश्रुनी रडत जगदंबेला म्हणावे कोळ्याचे अन्न लागे खावे आई मज ना वाटे बरवे मज करवी का करवीसी हृदय राम असे सांगत मामांची आहाराबाबत निष्ठा बलिष्ठ असे बहुत
न सेविती अन्न ते कोणाचे. रामकृष्णांनी स्वतः म्हणावे, कोळ्याचे अन्न लागे खावे. मनात यास्तव वाटावे, अत्यंत वाईट मज लागे. कोळ्यांचे ते देऊळ म्हणून प्रथम प्रथम काही दिन कंगाल भिकारी भिक्षान्न घ्यावयाला नाकारिती. अन्न घ्यावया न मिळे कोणी, कित्येकदा निरुपाय होनी. चारिती सारे गुरां लागुनी, अथवा सोडिती गंगेत. 2-3 महिने पर्यंत स्वयंपाक करुनी सेवित. पूजक पद परी होता प्राप्त, प्रसाद घेतसे गदाधर. आहार निष्ठा ऐसी पाहुनी, कदाचित जन म्हणती कोणी. काय अनुदारते वाचुनी, आध्यात्मिक उन्नती होत नसे. अनुदारता दृढ निष्ठा पाही, एक नसती भिन्न दोही. अनुदारता उत्पन्न होई, अहंकारात शंका नसे. अहंकारात जिची उत्पत्ती, केवी करील ती आत्मोन्नती. अनुदारतेने अधोगती, प्राप्त होईल सहजची. आपण म्हणतो तेच ज्ञान, जे करीतो ते योग्य वर्तन. ऐसे माने जयाचे मन, हारवून बसे तो उन्नतीला. परिशास्त्रांच्या श्रद्धेत, आप्तवाक्यांच्या विश्वासात. दृढ निष्ठा जी उत्पन्न होत, तियेने उन्नती होत असे. जब निष्ठेचा उदय होई, अहंकार तव विलया जाई. कार्या कार्यते कळुनी येई, प्रकाश पडतसे पंथात. प्रथम निष्ठेच्या समवेत, अनुदारता दिसे वर्तनात. परिती लोप पावे समस्त, उज्ज्वल स्वमार्ग दिसे मग. निष्ठेवरील ते आवरण, अनुदारतेचे पडे गळून. अहंकार शून्य होई मन, प्रेम अंतरी फाकतसे. संकुचितता विलया जाई, उदार विशाल दृष्टी येई. अध्यात्मशास्त्र ग्वाही देई, एवढे महत्व निष्ठेचे. बाळगुनी दृढ निष्ठा मनी, शास्त्राप्रमाणे वागुनी. तर अध्यात्म मार्गा लागुनी, निश्चये होऊ अग्रेसर. कंटकाने काटा काढिती, निष्ठा तशीच वापरिती. मग अवश्य होतसे प्राप्ती, उदारतेची मानवाला. उदारता उपजता सारी, प्रेमे उपजे भूतमात्री. शांती सुखाचा अधिकारी, काले करुणी होत असे. शासनानुसरणे शासनातीत, नियम पाळुनी नियमातीत. ऐसी अवस्था होतसे प्राप्त, यास्तव निष्ठा अवश्य असे. यौवनारंभी रामकृष्णात, अपूर्णता काही प्रमाणात. होती संशय नसे यात, पूर्णता मग ते पावले. कोणी होईल विचारिता, रामकृष्णांना अवतार म्हणता. तर पूर्वीची अपूर्णता, कशास मांडता जगा पुढे. म्हणता त्यांना प्रत्यक्ष ईश्वर, तर असंपूर्णतेचा प्रकार. झाकुनी ठेवावा तो समग्र, करावा जगाच्या
दृष्टियाड. रामकृष्णांचे शिष्य म्हणती आमुचाही आयुष्या प्रती. एक वेळा अशी होती नभतो मानित अवतार. ईश्वर देह धारण करी अवतीर्ण होई अवनीवरी. आमुची या गोष्टीवरी श्रद्धा अणुमात्र नभती हो. रामकृष्णांची कृपा होऊनी कळले तो ये नरदेह घेऊनी. त्यांच्याच प्रसादे आली कळुनी अवतारांची सत्यता. जव नरदेह घेतसे ईश्वर तव शरीराच्या बरोबर. मनाची सुद्धा थोडीफार अपूर्णता येत असे. रामकृष्ण देव सांगत सुवर्णादी धातू मात्रात. दागिना न घडू शके नीट मिसळ घातल्या वाचुनी. स्वजीवनाची अपूर्णता रामकृष्णांनी कथिली स्वतः. प्रयत्न ती लपविण्याकरिता कधी नाही केला तयांनी. जर दडपुनी टाकिले सत्य केवी जनांचे होईल हित. उघड करुनी दाविता येथ कल्याण होईल जगताचे. तसेच उघड दाविती म्हणून झाला जो राम रघुनंदन. द्वापारात झाला कृष्ण रामकृष्ण होऊनी तो आला. अवतार जयाने घेतले पूर्वी तोच पुनरपी आला उर्वी. राजा जैसा येतसे गावी वेश बदलूनी पहावया. गुप्त रूपाने या देहात तोच आला आहे सांप्रत. आदर्श मानुनी तया प्रत जीवने घडवा आपुलाली. भगवंताचे केवळ स्मरण निश्चित साधेल जनकल्याण. अल्पही गाता कथेतून श्रवण करिता चरितामृत. तरी भाग्य ये उदयास साफल्य येई जीवितास. मनोरथ जाती सिद्धीस कृतार्थ होतसे नरजन्म. यास्तव याहो समस्त सेवन कराहो परमामृत. आपुले जीवन करा कृतार्थ उत्तमोत्तम असे हा मार्ग. श्रीराम कृष्ण कथामृत प्रेमाने रघुपती सेवित. सद्भक्तांना पाचारित सेऊनि धन्य व्हावया. इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 6वा अध्याय. ओम शांती शांती शांती. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.